श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 6 जुलै 2025 वार रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. तर या चातुर्मासामध्ये हे मी काही नियम सांगणार आहे. त्या नियमांपैकी आवर्जून एक तरी नियम जो आहे तो आवर्जून पाळायचा आहे. तर कुठले असे नियम आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ असतो आणि यालाच चातुर्मास असं म्हटलं जातं. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस आणि श्रावण भाद्रपद अश्विन हे 3 महिने जे आहेत ते पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. तर बघा, चातुर्मासात अनेक एखादं व्रत करतात तर काही नियम जे आहेत ते पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात बघा आपण अनेक मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, भूदान इत्यादी शुभ कामं जी आहेत ती केली जात नाहीत. तर यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळायचा आहे. तर बघा, पहिला नियम असा आहे की चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. त्यानंतर चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा. चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण करतात आणि बघा काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात. त्यानंतर चातुर्मासात अगदी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरावी. त्यानंतर चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचं पठण आवर्जून करावं. माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी मानलं जातं. त्याचबरोबर गणपतीला दररोज लाल फूल म्हणजेच तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता किंवा दुसरं कुठलं लाल रंगाचं फूल अगदी रोज नियमानं तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर बघा, चातुर्मासात दान करणं विशेष फलदायी मानलं जातं. या 4 महिन्यात दान करणं म्हणजेच बघा पुण्य जे आहे ते प्राप्त करून घेता येतं. जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या काळात पितरांसाठी पिंडदान करणं देखील अतिशय उत्तम मानलं जातं. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना, साधना लवकर त्याचं फळ जे आहे ते प्राप्त होतं. त्याचबरोबर चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा रोज जप करावा. बघा, त्यानंतर 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी म्हणावं किंवा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय अगदी दररोज वाचू शकलात तर खूपच प्रभावशाली ही सेवा आहे. बघा, यासाठी तुम्ही गुरुचरित्रातील 14वा किंवा अगदी 18वा अध्याय रोज पठण केला तरी चालणार आहे. त्याचबरोबर चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणं हे अतिशय शुभ मानलं जातं. अगदी दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप जरी आवर्जून करावा. म्हणजेच भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते आणि अर्थातच भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी देखील याने प्रसन्न होते. त्याचबरोबर चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की जो भक्त अगदी खऱ्याखुऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकट हे कायमचे दूर होतात. त्याचबरोबर चातुर्मासाच्या या बघा काळात
अगदी भक्तिभावनेने सत्यनारायणाची कथा, जप किंवा बघा श्रवण आवर्जून करावं, ते देखील अत्यंत शुभ मानलं जातं. त्या सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि दररोज विष्णू सहस्रनाम किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करावं. त्यानंतर चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही अगदी दररोज भगवद्गीतेचा 1 अध्यायसुद्धा वाचू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा अगदी 7 अध्याय देखील आवर्जून पठण करू शकता. ही देखील अत्यंत फलदायी अशी ही सेवा आहे. आवर्जून बघा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर चातुर्मासाच्या या 4 महिन्यात दररोज तुमच्या जवळपास असलेल्या कुठल्याही मंदिरात जाऊन दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता. त्यानंतर चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर बघा 11, 21 किंवा 108 बेलपत्र व्हावं. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरं फूल अर्पण करावं. हा सुद्धा तुम्ही नियम लावून घेऊ शकता. हा नियम नित्यनियमाने केल्यास महादेवांची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते. त्यानंतर चातुर्मासाच्या या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. त्याचबरोबर या चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. आता गाईला घास देणं सर्वांना शक्य होत नाही, पण ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून गाईला घास म्हणजे एक पोळी तरी खाऊ घालावी. त्यानंतर 4 महिने दररोज विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचं आवर्जून पठण करावं. त्याने देखील बघा खूप फायदा होतो. त्याचबरोबर या चातुर्मासात उपवास, जप, तप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान आणि बघा या पानावर भोजन करणं हे शुभ मानलं जातं. त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यात भगवान शंकरांची आपण जास्तीत जास्त उपासना करत असतो. तर त्यामध्ये बघा आपण शिवलेला अमृताचं तुम्ही पारायण करू शकता. त्याचबरोबर अगदी चातुर्मासातील 4 महिने आपल्या देवघरात बघा प्रत्येकाच्या बाळकृष्ण हा असतोच किंवा श्रीहरी विष्णू यांना अगदी रोज तुळशीचं 1 तरी पान आवर्जून अर्पण करावं. त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी श्रीसुक्ताचं 11 वेळा बघा अगदी नित्यनियमानं पठण करावं. दररोज पठण केलं तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी अवश्य दिवा लावावा. बेलपत्राचं झाड हे महादेवांचं खूप बघा एक रूप आहे, म्हणून त्यांची अवश्य पूजा करावी. तर त्यानं शुभ फळ जे आहे ते लवकर प्राप्त होतं. त्याचबरोबर या चातुर्मासात एकच वेळ जेवण करणं हे देखील उत्तम मानलं जातं. तसेच या चातुर्मासाच्या काळात तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा जे काही बघा तुमच्याकडे बाळकृष्ण असेल, नाहीतर आपले श्री स्वामी समर्थ महाराज श्रीहरी विष्णू असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल, फोटो असेल, तर त्याच्यावर दररोज तुळशीचं पान जे आहे ते 1 तरी तुळशीचं पान आवर्जून अर्पण करा. या 4 महिन्याच्या काळात अर्पण केलेलं पान किंवा तुम्ही संकल्प देखील याचा घेऊ शकता आणि 4 महिने तुळशीची पानं श्रीहरी विष्णूंना बाळकृष्णांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर या 4 महिन्यात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करू शकता. दररोज बघा आपल्या कुलदेवीची सेवा तुम्ही करू शकता. अगदी दररोज नाही शक्य झालं तर तुम्ही बघा मंगळवारी, शुक्रवारी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. त्याचबरोबर नवनाथ पारायण करू शकता. तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा शिवलीलामृतातील जो 11वा अध्याय आहे त्याला रुद्राध्याय म्हटलं जातं, त्याचं सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता. त्याचबरोबर बघा तुम्ही गणपती बाप्पांची देखील सेवा करू शकता. म्हणजेच काय, गणपती बाप्पांना तुम्ही दुर्वा रोज अर्पण करू शकता. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला या 4 महिन्यामध्ये पांढरे फूल अर्पण करता आलं तर अतिशय उत्तम. कारण श्रीहरी विष्णू हे योग निद्रेला जातात तेव्हा संपूर्ण सृष्टीचा कारभार हे महादेव पाहत असतात.
सांभाळत असतात. म्हणून या 4 महिन्यात महादेवांची जास्तीत जास्त सेवा केली, पूजा अर्चा केली तर ते नक्कीच बघा तुमच्या आयुष्यातील संकट, दुःख, अडचणी ते दूर करणार आहे. शिवलिंगाला तुम्ही बघा बेलपत्र अर्पण करू शकता. काहीच नाही तर अगदी रोज 1 लोटाभर पाणी जल जरी अर्पण केलं तरी देखील महादेव प्रसन्न होत असतात. म्हणून या चातुर्मासाच्या काळात तुम्ही महादेवांची देखील जास्तीत जास्त सेवा करू शकता. त्याचबरोबर या चातुर्मासाच्या काळात गोपद्म व्रत देखील केलं जातं. ते देखील अखंड सौभाग्यासाठी गोपद्म व्रत केलं जातं. आपल्या मुलाबाळांच्या साठी हे व्रत केलं जातं, ते तुम्ही करू शकता. काही नाही तर बघा तुम्ही अगदी बाळकृष्णांना रोज 1 तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचं तुम्ही पठण करू शकता. अतिशय बघा छान अशा सेवा आहे त्या तुम्ही करू शकता. हे काही नियम आहे. या नियमाचं पालन केल्यास भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते आणि जीवनात आनंद आणि समृद्धीत वाढ होते. त्याचबरोबर घरात बरकता येते, लक्ष्मी अखंड राहते. तसेच आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. त्यामुळे या चातुर्मासात हे 4 महिने या नियमांचं पालन आवश्यक करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.